मग मध्ये भूकंप झाला, मध्ये जे भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात झाला, त्यात जरा संधी मिळाल्या चढदिशी आम्ही ती. त्याच्यानंतर असं झालं मित्रांनो, लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बंटी पाटील साहेब, मालोजी राजे आणि स्वर्गीय PN पाटील आणि आमचं ठरलं फक्त मी उघड्यावर यायचा नाही, पण एकही माणूस माझा युतीकडे न जाता आघाडी बरोबरच राहायचं असं आमचं ठरलंय आणि ठरल्याप्रमाणे आम्ही ते केलं आणि म्हणून या मतदारसंघामध्ये तमाम राधानगरीकरांनी भरभरून राजेसाहेबांना मतं दिली, भुदरगड तालुक्यामध्ये दिली. आम्ही बंटी साहेबांचं त्यांचं स्वागत निकालानंतर 4-5 दिवसानं केलं, प्रचंड मोठं स्वागत केलं मुलामध्ये आणि मग लगेच गड्याच्या डोक्यात हवा शिरली, मुंबई गाठलं आणि आमचा कारखाना सील केला, डिस्टिलरी सील केली, काही कारण नाही. हे कार्यतत्पर आमदार, पाणीदार आमदार, गारगोटी सारखं मोठं शहर, पिण्याच्या पाण्याची योजना गेले काही वर्ष आंबेडकरने अडवलेली आहे मित्रांनो. मी जाहीरपणे आरोप नव्हे, ही वस्तुस्थिती. पाणीदार एवढा माणूस धरण बांधायच्या अगोदर मी पाण्याचं पूजन करून बातम्या आणतोय, काय सांगायचं. पाणीदार आमदार एवढा मोठा की आमच्याकडे पाटगाव धरण 3 TMCचं आहे. ते पाटगाव धरण बांधल्यानंतर भुदरगड तालुका सुजलाम सुफलाम झाला. ते पाणीच वाघाने आदारीला केलं. वीज तयार करायसाठी कोकणात पाणी सोडायचं, म्हणजे आमचं हक्काचं, गरिबांचं, शेतकऱ्यांचं पाणी विकणारा हा पाणीदार. कमिशनचा बादशाह म्हणून ज्यांचं नाव घेतलं जाते महाराष्ट्रात, ते हे आमदार. किती किती गोष्टी सांगू, आता सांगता येते. मी हजारो कोटी, म्हणजे 68,000 कोटीचा महामार्ग, शक्तीपीठ, बातमी आली त्याच दिवशी गारगोटीत प्रचंड मोठा बोर्ड लावला. 68,000 कोटीचा मार्ग आंबेडकर साहेबांच्या प्रयत्नानं मंजूर झाला. त्यांचं हार्दिक अभिनंदन असा. आम्ही हडबडून झालो, माहिती घेतली. हा महामार्ग भुदरगड तालुक्यातल्या 27 गावातून जातो आणि त्या सगळ्या बागायत जमिनी जात आहेत. अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं ठरलं आणि बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा कोल्हापुरात काढला, सांगलीत काढला, सोलापुरात काढला आणि तो त्या रस्त्याला स्थगिती मिळाली. रद्द अजून झाला असं नाही. आता बंटी साहेब तुम्हाला तो निवडून गेल्यावर, सत्तेत आल्यावर ते रद्दच करावं लागेल, दुसरा पर्याय नाही. परंतु सगळ्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं, खोटं नाटं बोलायचं. आता आमच्याकडे, तुमच्याकडे, आमच्याकडे पैसे खूप आणले. सगळ्यात महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये शेकडो कोटी, हजारो कोटी रुपयाची कामं झाली, पण दर्जेदार कामं कुणाची झाली, कुठं झाली, हा खरा. आमच्याकडे पानगिरे नावाचं गाव आहे, पिंपळगाव पुरी जाताना. त्याच्या अलीकडे एक ओढा आहे. त्या ओढ्यावर कधी कधी पावसाळ्यात पाणी येते म्हणून ओढ्यावर नवीन पूल. आम्ही परवा गेलो होतो 50ला. आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं इथं पूल झालाय, चांगला झालाय. म्हणजे कसा, किती रकमेचा झाला त्यांनी सांगितलं. ग्रामपंचायतीनं आम्हाला माहिती
2,96,00,000 रुपयाचा ओढ्यावरचा पूर. अवघड आहे. म्हणजे खरंच काय मग तिने आम्हाला सगळी माहिती कागदाची होती. मी म्हटलं आता असं करा, उद्या शनी आठवडं घेऊन जावा आणि जरा टोकरून सळी स्टीलची गाठी आहे का सोन्याची गाठी आहे बघून कळवा. केवळ भ्रष्टाचार. बंटी पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये दक्षिणेत असेल किंवा आमच्या जिल्ह्यात जिथं जिथं त्यांच्या मार्फत जिथं जिथं कामं झाले त्या कामात टक्केवारी कुणी ऐकली आहे मित्रांनो? अजिबात नाही. दर्जेदार काम, क्वालिटीचं काम ते अनेक ठिकाणी झालं. इथं मात्र तसं नाही. टक्केवारी शिवाय दुसरं बोलायचं नाही. आणि म्हणून सगळ्यांनी आता या वेळेला ठरवलं एक जिन्सीपणानं, मतभेद नाहीत. तुम्ही सुद्धा उगाच चिंता करू नका. मी आहे शिवसेनेचा उमेदवार, पण काँग्रेसला बाजूला करून काहीही चालणार नाही याची आम्हाला नोंद आहे.